नवनाथ कथासार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. मंगलाचरण. नवनारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्यांची तपश्चर्या. ग्रंथारंभी मालूकवी म्हणतात, कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिंपलायन, अविहोत्र, चमस, दुर्मिळ आणि करभाज असे नवनारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांनी षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी हरीस विचारले. तेव्हा त्याने त्यास सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहे. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रकट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईन. शुमकुनी हा कबीर, व्यास नुमुनी तो जयदेव व माझा आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममान होणारी जी कुबजाती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली. तेव्हा हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचे वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेल्या एका मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीये नेत्रापासून अग्नी काढून जाळीले टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे. यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्धी व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे. त्यांच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करीत तेव्हा ध्रुवमधून गर्भ सांडिला. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. 88,000 ऋषी झाले. ब्रह्मदेवाच्या वीर्यांचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे. तेथे चमस नारायण यांनी रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा एक अंश सर्पणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रास ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पणीला अस्तिक ऋषींनी वडाच्या झाडाखाली लपवून ठेवले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथूनच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे. त्यात अविहोत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्धी व्हावी. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्रास्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकरुंड्यावर पडले. त्यात सूर्य आपले वीर्य सांडिले. ते उकरुंडामय असेल. त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्यांची कन्या पार्वती हिला लग्न समारंभ समयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्यांचे 60,000 वालकिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केळाबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले. ते कुशबेटात गेले. ते अद्यापि तेथे तसेच आहे. वास्तव पिंपलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेविले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने तसेच जपून ठेविले आहे. त्यात धुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवर्तीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धांचे संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षकाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना
फुलाशे वार समजून करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करेन, पण यासाठी एकाच स्थान पाहिजे. तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयंता एकांत स्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागली. पण ज्या एका मत्स्याने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेने करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैत भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार कार्य समजतील म्हणून शंकराने पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याने समजले. मग त्यास शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ होईल, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयांकडून कराविन यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बकपक्षी मासे धरावयास यमुना तटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्यांनी 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्यांच्या कर्कश रडण्याचे शब्द ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कवळ्याने पाहिले. त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्यांचे अंतकरण कळकळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किम पी संशय आणू नको. ते ऐकून कोवळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्वास श्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनांशी लावले. तो पाना फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहू माकू घालून पाळण्यास निजविले. आधीच त्या उभयतांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. तशाच अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरविले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्योग झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक